कसं असतं शॉपिंगच्या वेळेस, मी असं कुठे जाऊन घेत असेल ना, तेव्हा मी जे पहिले बघते तेच मी घेते. असं मला खूप वाटतं की मी तीच फायनल करणार आहे. मनावर दगड ठेवून मी पिंकला नाही म्हणतेय. काय भारी आहे ती. जसं जयंत म्हणतो ना जान्हवीला, अगं रडू नकोस तू, हस हस हस, तसं तू कितीतरी वेळा मला करायचं. म्हणून म्हणलं तू सेम जयंत होतोय. त्याची भांडणं असं कधी झालीच नाहीये. ती अशी सुरुवात होते आणि तो संपवून टाकते. मला तुला काही साड्या दाखवायच्या आहेत, त्या तू सिलेक्ट कर की माझ्यावर कुठली चांगली दिसेल. ओके, कायम म्हणतो की तुला जे आवडेल ते तू घे, ते मला आवडणार. फक्त त्याला सांगितलं मेघन मला ही साडी आवडली घे. माझी आई तर म्हणते की तो करेक्ट काम करतोयस, कारण की तू त्याला घरात एवढा त्रास देतेस, त्यामुळे तो जान्हवीला एवढा त्रास देऊ शकतो. नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि खरं तर आता लगीनघाई सुरू आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की आता कोणाचं लग्न होतंय, कारण की सगळीकडे तीच चर्चा आहे. मेघन आणि अनुष्काचं लग्न होतंय आणि याच निमित्ताने मी खरं तर शॉपिंग करायला आली आणि ती कोणासोबत, तर अनुष्का सोबत. कॉंग्रॅच्युलेशन. हाय, कशी आहे? मी छान आहे, तू कशी आहे? मस्त. येस. सो लग्नाची शॉपिंग कुठपर्यंत आली, किती झाली, किती सुरू आहे जोरदार? नाही, ऑलमोस्ट सगळी झालेली आहे. फक्त आता माझे काही ड्रेसेस यायचे बाकी आहेत, बाकी सगळं झालंय. आता लग्न काही दिवसातच आलंय. हो, काय फिलिंग आहे आणि आता कसं वाटतंय खरं? टू बी ऑनेस्ट मला अजून ते हिटच झालेलं नाहीये की असं आलंच आहे. म्हणजे आता काही दिवसातच लिटरली लग्न आहे आणि मी काल आईला तेच म्हणत होते की तुम्हा सगळ्यांना अशी ती फिलिंग येते पण मलाच येत नाहीये, असं का होत आहे? बिलकुल नर्वस नाहीये, मी खूप एक्साइटेड आहे. मेघांशी बोलल्यावर कळालं 2-2.5 वर्ष झाले त्या रिलेशनला आणि ते खूप लपवण्यात आलंय. हे सगळं खूप कठीण असतं. पण मला सांग की सुरुवात कशी झाली होती या सगळ्याची? वेल, ती ॲज यू ऑल नो की रंग माझा वेगळाच्या सेटवरच झाली होती. ऑलमोस्ट मिड पासूनच झाली होती. ते ऍक्च्युली आम्ही सेटवर पण कोणाला सांगितलं नव्हतं. ते पण त्यांना शेवटीच कळत गेलेलं आहे. सगळ्यांना तो डाऊट होताच, पण वी प्लॅन टू कीप इट अ सिक्रेट. आणि अशी करत करत आता आमचे किती, इट्स लाईक मोर दॅन 2.5 years झालेत आता आम्हाला. आणि आम्हाला पण हा शॉकच मिळालाय. पण आता लग्नाची शॉपिंग तू किती दिवसांपासून करायला घेतली, किती महिन्यांपासून सुरुवात केलीस की लग्नाची शॉपिंग करायला सुरुवात करूया? ऑनेस्टली सगळं घाईघाईतच झालेलं आहे आणि किती एक महिनाभर आम्ही आधीपासून शॉपिंग सुरू केली होती आणि आता ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झालेली आहे. वा. सो आता आजही आम्ही शॉपिंग करायला आलोय. सो तिला काही साडीज बघायच्या. सो आम्ही प्रथा कलेक्शन मध्ये आलोय आणि सो आपण जाऊयात आणि तुझ्यासाठी साडी बघूयात. छान. हॅलो, वेलकम. थँक्यू. खरं तर लग्न हिचं आहे आणि आता लग्नासाठी साड्या बघायच्यात. म्हणजे तिने आय थिंक शॉपिंग केली आहे, पण तिला काहीतरी विधीनंतर अशा साड्या बघायच्यात. सो त्यासाठीच आज आम्ही इथे आलोय आणि मला असं वाटतं आता तू साड्या बघायला सुरुवात करावी, कारण की मुलगी म्हटलं तर साडी जे विषय येतो त्यात खूप वेळ लागतोय. ऑनेस्टली मी साडी शॉपिंग एकटी म्हणून पहिल्यांदाच करते, कारण माझी जी विधीची साडी आहे ती मी, आई आणि बाबा जाऊन एकत्र मिळून केलेली आहे. त्यामुळे मला असंच काहीच डोक्यालाही लावायला लागले इथे. आता मला खूप विचार करायला लागणार आहे. पण कशा टाईपच्या साड्या तुला आवडतात? म्हणजे तू आता बाय करताना काय विचार करते की मला अशी साडी हवी? मला ट्रेडिशनल येट मॉडर्न वाईब जाईल अशी एखादी साडी हवी. चला मग सुरुवातच करूयात आता. असं कलर कोणता आवडतो तुला? मला पिंकच आवडतो. पण मला आता सध्या सगळ्यांनी पिंक बॅन केलाय, कारण मी सगळंच पिंक घेतलंय. ओके. मला सोडून काही दाखवा. म्हणजे लग्नासाठीची साडी ही पिंकच आहे? हो हो. आणि मेघनला कोणता कलर आवडतो? त्याला टर्कोइज, म्हणजे तत्सम तसा. हा. ओके. सो आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या आवडीच्या रंगाची साडी आम्ही बघतोय. येस. हो, नाईस. छान आहे कलर.
हे कॉम्बिनेशन पण मस्त आहे. कॉम्बिनेशन छान आहे. नाईस नाईस. आणि म्हणजे तुम्हाला जशी ज्या कारणासाठी हवी पण तुम्ही राईट. हा ब्लाउज ओके. ऑल ओव्हर साडी. ग्रेट. ही तात्पुरती साईडला ठेवा, ही मला आवडली आहे कारण तो नवऱ्याच्या आवडीचा रंग. मला सांग, मेघन शॉपिंग साठी कसा आहे? म्हणजे तू त्याच्यासोबत शॉपिंगला गेल्यावर तो कसा असतो? तो खूप वेळ लावतो. म्हणजे ऑनेस्टली मी आजपर्यंत कधी असे कुठे जाऊन शॉपिंग केली नाही आणि मला ऑनेस्टली कंटाळा येतो. तसं मेघनचं नाहीये. तसं त्याला शॉपिंग करायला खूप आवडतं. सो तो असं तासन तास फिरत बसतो, सगळे वेगळे वेगळे दुकानं बघतो. खूप शॉपिंग करायला आवडतं त्याला. म्हणजे मला आता असं वाटतं की त्यालाही आणायला हवं होतं आपण. खरंय. सो नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा जोडीने घेऊन येऊ. पण छान आहे. याला बॉर्डर हा पण ओके. त्यामुळे पण तो एक लुक चेंज होतो. येस येस. हा पल्लू हा आणि हा ब्लाउज. ओके. यावर एखादा छान वर्क करून घेतलं वगैरे तरी राईट. ह्याच कलरचा सेम मस्त आहे. आणि तुला माहितीये का माझं कसं असतं शॉपिंगच्या वेळेस, मी असं कुठे जाऊन घेत असेल ना तेव्हा मी जे पहिले बघते तेच मी घेते. असं मला खूप वाटते की मी तीच फायनल करणार आहे. हो हो, ही छानच आहे. नंतर आपण शोल्डर करून बघूया. Yes. चालेल. येस चालेल. येस. सांग, लग्नासाठी काय थीम ठेवलीस? थीम असंच नाहीये. दोघांनी काहीतरी विचार केला असेल ना की लग्नाचं आउटफिट आमचं असं हवंय. तसं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी आम्ही ते कोऑर्डिनेट केलेलं आहे. सो या ते त्या दिवशीच कळणार आहे. ते रिव्हील नाही करणार आम्ही. पण 2-2.5 वर्ष आधी जेव्हा लव्ह स्टोरीची सुरुवात होते तेव्हा घरी सांगणं हे खूप डिफिकल्ट असतं. तर घरी सांगणं हे कशा पद्धतीने झालंय तुझ्याकडे? टू बी ऑनेस्ट आमच्या दोघांसाठी पण हे अजिबात डिफिकल्ट नव्हतं. बिकॉज वाव छान आहे. मला असं वाटतं तुला सगळ्या साड्या आवडणार आहे. नाईस. सो म्हणजे असंच काहीच डिफिकल्ट नव्हतं कारण की त्याच्या घरी आधीपासूनच अंदाज होता. आणि माझे पेरेंट्स तर अक्षरशः फ्रेंडली आहेत. म्हणजे मी त्यांना काहीही सांगू शकते. सो मी जस्ट सांगून टाकलं की मी आय गेस तो म्हणाला तसंच वर्षभरात सांगितलं होतं त्याच्याही घरी आणि माझ्याही घरी. आणि मग थिंग्स स्टार्टेड गोइंग अ ग्रेट वे. वा. पण तू त्याच्या घरी पहिल्यांदा गेली कारण की आता मला मेघन बोलला की तू त्याच्या घरी तू फेवरेट आहेस सगळ्यांशी. अरे बापरे. त्याने मला असं सांगितलंय. सो त्याच्या घरी गेल्यावर पहिल्यांदा असं असतं ना की आपण पहिल्यांदा जाताना खूप भीती वाटते. सो ते कसं होतं? भीती म्हणजे येस तो नर्वसनेस होताच कारण की त्यावेळेस आय गेस त्यांना फक्त डाऊट होता. आम्ही सांगितलं नव्हतं तेव्हा घरी. मी त्या दिवशी गेले होते आणि फुल असं फॉर्मल कुर्ता वगैरे घालून एकदम सभ्य मुलगी म्हणून मी गेले होते. असं फुल ऑर्किड्स घेऊन गेले होते आणि छान होती ती भेट सुद्धा. म्हणजे अगदी पहिली. आणि आता घरच्यांसोबत बॉन्डिंग अरे कमाल. खूप खूप छान आहे. आई बाबांसोबत त्याच्या स्पेशली बॉन्ड कसा झाला आता? खूप छान झालाय. म्हणजे ते तर मला त्यांची मुलगी म्हणूनच ट्रीट करतात. सो मला सच माझ्या घरी आणि त्याच्या घरी काही वेगळं वाटत नाही. माझ्या घरचे जसे माझी काळजी घेतात जसे लाड करतात सेम वे तेच करतात. येस. आता गप्पा सुरूच राहतील. हो. आता आपण साडी बघूया. ते थांबलेत. बॉर्डर पण छान आहे. तुझं ब्लाऊज आहे ना. हा वाला. ओके. आणि याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. राईट. आणखी तुला काही थोड्या हेवी मध्ये अशा हव्या असतील तर त्याही आहेत वरती. हो आपण एकदा ही साईडला ठेवूयात आणि थोडस हेवी कुठे. आय थिंक ही आणि ही तू साईडला ठेवायला सांगितली. सो या साईडला ठेवूयात. आपण वर जाऊयात. येस.
अनुष्का शॉपिंग करणं हा झोन तुझ्यासाठी कसा आहे? म्हणजे लाईव्ह शॉपिंग करणं का ऑनलाईन शॉपिंग करणं? म्हणजे तू कोणत्या झोन मध्ये की लाईव्ह करायला आवडतं Online. ऑनलाईन? ऑनलाईन मी खूप कंटाळा करते. मी तुम्हाला जस्ट सेक्शन सांगते सगळी आपली. ओके. कॅज्युअल सेक्शन आहे, ऑफिस वेअर, शिवाय जे आपल्याला छोट्या मोठ्या फंक्शन्स जायची जेव्हा गरज पडते तेव्हा Okay. elegant आणि छान अशा साड्या Right, right. आहेत. करेक्ट. त्या सगळ्या इथे आहेत. त्या कुठल्या आहेत? त्याच्या पेस्टल्स आहेत त्या? त्याच्यामध्ये पण आपलं थ्रेड वर्क असतं, बर. पण त्या पण मिक्स सिल्क असतात, ट्रेंडी सिल्क मध्ये असतात. ओके. बघायचे आहेत का त्याच्यामध्ये? हा, बघूया. छान आहे. हे टसर मध्ये ओ, हे मस्त आहे. पल्लू आला तो तुम्हाला, ओके. बॉडी ऑल ओव्हर अशी आहे तुम्हाला. फारच सुंदर आहे. हो, आणि पल्लू ह्याला बॉडीला मस्त डिझाईन, एकदम एलिगंट. खरंच. कलर्स ऑप्शन, बॉडीला डिझाईन्स. ओके. हे पण एक सिंपलच आहे, पण ओके. हे ओपन करून दाखवा. साडी आवडली ब्लाउज साठी असं प्लेन आणि याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप सुंदर वाव. हो. मला सांग, मेघन सोबत शॉपिंगला जाताना तू बोर होत असशील खूप. पण त्याच्या चॉईसने आतापर्यंत असं असतं ना की तू माझ्या चॉईसने हे घे, तू माझ्या चॉईसने हे घे, हे असं किती झालंय? असं ऑलमोस्ट नेहमीच होतं. म्हणजे जास्त करून माझ्या चॉईसचा म्हणजे आता जेव्हाही रेड कार्पेटवर मेघन येईल आणि त्याला विचारलं जाईल की लुक कोणी क्रेडिट केलाय किंवा लुक क्रेडिट कोणाला जाईल, तेव्हा तो सांगणार आहे की बायकोने केलाय. येस येस येस. आता लग्नानंतर तर तेच होणार आहे. पण तो पण मला खूप हेल्प करतो शॉपिंगला. म्हणजे आता माझे काही मध्ये इव्हेंट्स होते किंवा प्रीमियर्स होते, आम्ही लिटरली तासन तास घालवलेत शॉपिंगसाठी. त्याच्या चॉईसचे मी सगळे कपडे घातलेत. आय कॅन से दॅट. वा. सो ही क्रिएटेड माय लुक. येस, म्हणजे इथे तसंच आहे. ही थोडी फॅन्सी लुक आहे. ही खूपच भारी आहे. ओ नाईस. त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन वगैरे आणि हा ब्लाउज खूप सुंदर. या, ही कमाल आहे. त्याच्यात एक कलर्स काय? सगळेच सुंदर आहेत. ही येस. तिने आधीच सांगितलं, जे मी पहिल्यांदा बघते तेच मला आवडतं. फर्स्ट चॉईस. हे खरंच सुंदर आहे. मला असं वाटतं मी ही फायनल करते. हो. ब्लाउज वगैरे थोडासा हे वेगळाच पॅटर्न आहे हा. खूप छान आहे. अजून यामधला काही आणि त्या साईडला कोणते स्पेशल? ते या कांजीवरम आहे सगळ्या. ब्रोकेड कांजीवरम मध्ये खूप सुंदर असतं. टिपिकली ब्रायडल लुक ज्यांना ते पर्टिक्युलरली गो फॉर इट. चेक्स मध्ये ओके. हा, कलर छान आहे.
ओके. छोटे चेक्स अच्छा. नको, चेक्स नको, पण ती वालीच ठेवूया. येस. असं लग्नाची शॉपिंग करायला दोघं एकत्र कधी गेलेलात आत्ता? काल का परवाच आम्ही गेलो होतो. हा. सो Yes, लग्नाची परवा. शॉपिंग एकत्रच झालीये. बऱ्यापैकी, कारण ऍक्च्युली मी पुण्यात होते, सो माझी सगळी शॉपिंग तिकडे झाली आहे. आम्ही त्याचा आउटफिट घ्यायला गेलो होतो. ओके. जो ती आता रिव्हील नाही करणार आहे, हा. काहीच तिने सांगितलंय की सगळं नंतर रिव्हील करणार आहे. वाव, ही देखील सुंदर. खरंच तुम्ही मला खूप कन्फ्युज करता, इतके सुंदर सुंदर डिझाईन दाखवून. माय गॉड. हा पल्लू आला तुम्हाला. हा. हाफ ब्लाउज. ओके. ब्लाउज आणि ऑल ओव्हर साडीला तुम्हाला अशी बुट्टी वगैरे. ओके. व्हेरी नाईस. आणि अशीच एक येणार, ही दुसरी येणार तुम्हाला, म्हणजे ही वन साइड फक्त बॉर्डर तुम्हाला, ओके. आणि बॉर्डर वरती अशी डिझाईन. म्हणजे आपली नॉर्मली ही जशी बॉर्डर असते तशी नाही, ही थोडीशी वेगळी मोठी आहे. हा. आणि ती एका साइडला वन साइड वन साइड. ओके. हा. टेन्शन वगैरे पण छान आहे, कॉन्ट्रास्ट. व्हेरी नाईस. सर, लग्नाची शॉपिंग करताना जेव्हा अशा साड्या दाखवल्या गेल्या तेव्हा तू किती कन्फ्युज झालेली की मी हे घेऊ? प्रचंड, टू बी ऑनेस्ट, माझ्या बाबांनीच सगळं केलंय. मी काही नाही केलं. माझं सगळे आउटफिट बाबांनी सिलेक्ट केलेत. मग ते लग्नात असं काही ठरवलं की ही गोष्ट करायची नाही अजिबात आणि ही गोष्ट आवर्जून करायची? काहीच नाही, जे होईल तसं. वी आर लाईक गो विथ द फ्लो. वा. हो, आम्ही खूप असं निवांत ठेवलंय सगळं, काही गोंधळ नाही. ते ब्रॉकेट मध्ये त्याच्यात सगळे कलर असते मागे. तो एकदम लाईट वाला पिंक आहे तो सेकंड, ते हा त्याच्यावरचा. या. पण आता नुकतंच केळवण देखील पार पडलंय, जे इतकं व्हायरल होतं आता. खरंच. तेव्हाही हर्षदाताईंनी साडी दिली आहे. हो. येस, ती अक्षयाच्याच ब्रँडची आहे आणि ती खूप सुंदर आहे. ती पण पिंक आहे. मी आता लवकरच नेसणार आहे. वा. पण केळवण ती चॉईस मेघांची आहे. ओके. म्हणजे मेघांनीच सगळीकडे चॉईस केलंय. हो, सो हो, मला हो. असं वाटतं की आपण थोड्या वेळात मेघांना व्हिडिओ कॉल करूया जेव्हा साड्या नेसेल आणि तेव्हा विचारूयात की नेमकी कोणती साडी घ्यायची आता. ही बघायची. नको पिंक. ती आज ठरवून आली की मला पिंक नकोय. जो मनावर दगड ठेवून मी पिंकला नाही म्हणतेय. काय भारी आहे ती. खूप सुंदर आहे. जो फर्स्ट वाला दाखवला तो. हो, तिकडचा ना. हा वाला. अच्छा. हा. येस, हा ठेवूयात. तर आपण ट्राय करूया. येस. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ते उघडेपर्यंत आपल्याला माहिती नसतं. एक्झॅक्टली. काय कॉम्बिनेशन आहे. सरप्राईज एलिमेंट असतो. खरंच. खूप सुंदर आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे. खूप सुंदर आहे. असं वाटतं हा कलर खूप सुंदर दिसतो तुला. वरचाही जरा.
खरं तर हे ऐकायचंय की जयंतचा विषय निघाल्यावर मला मेघन म्हटलेला की जेव्हा जयंतचे तू कॉक्रोचचे सीन बघितले, सस्याचे सीन बघितले आणि नंतर तू त्याला मस्करीत असं म्हणत होतीस की तू देखील जयंत सारखा टॉक्सिक वागतो. हे काय नेमकं? नाही कसं व्हायचं, त्याला एक तर मुळात मला चिडवायला खूप आवडतं. म्हणजे मला राग आला असेल ना तर तो मला धड रागवूही देत नाही, तो मला हसवतो. आणि मग त्याचं असं असतं, म्हणजे जसं जयंत म्हणतो ना जान्हवीला, अगं रडू नकोस तू, हस हस हस, तसं तो कितीतरी मला करायचं. म्हणून म्हणलं तू सेम जयंत होतोय आता. मला सांग नात्यातलं पहिलं भांडण कोणतं होतं? तशी तर रोजच होत असतात. पहिलं आठवतच नाही ग, जेन्युअनली नाही आठवत आहे. कारण की आमची भांडणं असं कधी झालीच नाहीये. ती अशी सुरुवात होते आणि तो संपवून टाकतो. आणि पहिले नात्यात सॉरी म्हणणं खूप इम्पॉर्टंट असतं. पहिलं कोण म्हणणार? मेघन कशा म्हणून ते त्याला सॉरी म्हणायला भाग पडतेस. काहीही असू देत, ऍब्सोल्युटली एनी रिझन. आणि भांडण सुद्धा कधी होतं जेव्हा माझा मूड असेल तेव्हा. मी त्याला सांगते, मेघन मला भांडायचा मूड आहे, माझ्याशी भांड. म्हणजे पहिली अशी व्यक्ती जिला मी भेटते जी त्याला सांगते की मला भांडायचंच भांड. तो विषय कुठून येतात ते? काहीही असू देत, टॉवेल का असा आहे, कप का नाही धुतलाय, एनी रिझन. तर भांडण किती वेळ चालतंय? 3 ते 4 मिनिटं बस. म्हणजे ठीक आहे, थोडं म्हणजे तो मूड संपला की झालं बस, चला हॅपी. पण कोणी कोणाला पहिलं प्रपोज केलं होतं? मेघननेच. ऍक्च्युली प्रपोज ऍज सच नव्हतंच काही, त्यांनी कन्फेस केलं होतं. सो तेव्हा सेटवर केलं होतं त्यांनी. वा. म्हणजे त्याचा एक वेगळा प्रॉपर सेगमेंट, कारण की ती वाली जी स्टोरी आहे ती कमाल आहे. ते दोघे सांगू तुला. ओके, म्हणजे आता लवकरच दोघांचा एक इंटरव्ह्यू करण्याची गरज आहे आणि तोही लवकरच घडणार आहे. सो आता ज्या साड्या सिलेक्ट केल्यात, आता याच्यासाठी सजेशन मेघनकडनं घ्यायचे की कोणते वेअर करू, कशा पद्धतीने वेअर करू? घेऊयात. येस, घेऊयात. तरी मी त्याला एकदा फोन करते. ओके, मला तुला काही साड्या दाखवायच्या आहेत, त्या तू सिलेक्ट कर की माझ्यावर कुठली चांगली दिसेल. ओके, हा थांब, फ्लिप. जे लग्नाआधीच हे सुरू झालंय. ओके, दिस इज द फर्स्ट वन. इट्स ओके, ही सेकंड आहे. ही आहे काय? देन दिस दिस वन. ही खूप प्रिटी आहे. आणि थांब, आहे अजून 2 आहेत. हा कलर आहे आणि हे असं आहे. आय थिंक हे बघा, पेस्टल किंवा तो जो येलो आहे ना, हा किंवा या 2 पैकी. विच वन? पिंक. ओके, येलो इज गुड ना. येलो नाही आहे, छान वाटत. मला पिंक आवडलाय. पिंक आहे ना आपल्याकडे 2. बट स्टील हा कलर नाही आहे. हा, आणि हे राहिलं. दिस इज ब्लॅक अँड रेड. आय थिंक येलो इज मोर ट्रेडिशनल आणि मोर क्लासी. बट मला ट्रेडिशनल का मॉडर्न असं दोन्ही मिक्सचर पाहिजे. पण आय थिंक मला ही जास्तच आवडली, म्हणजे कुठली येलो आणि ग्रीन. ओके, आणि एकदा ती पेस्टल पिंक ट्राय कर. ठीक आहे. तुला ही छान आहे, दिवाळीची अशी ट्रेडिशनल. थांब, तुला तुम्ही ओपन करून दाखवलाय. हे बघ. हा, तुझ्यावर चांगली दिसू शकते असं वाटतं. ओके, कूल. बट व्हॉट इफ मला पिंक हवी असेल? बाकी सगळे जे कलर्स आहेत ना, ते प्रॉब्लेम मेक यू लुक अ लिटिल गुड. ओके, फाइन. This will go well and the pastel bag. Fine. You're the pink one, right? हाँ, ठीक आहे. pink one. चला, नवऱ्याकडनं कॉम्प्लिमेंट पण मिळाली आहे. नवऱ्याकडनं कॉम्प्लिमेंट पण मिळाली. काय मिळत नाहीये? कॉम्प्लिमेंट पण मिळाली नवऱ्याकडनं. पण I think ही वाली तुला कुठली चांगली वाटते? आता हे बघ.
या मला ही आवडली आहे. ओके आणि तू दोन्ही ड्रेप करून बघ. हो ठीक आहे. फायनल वाटते बिकॉज यू ऑलरेडी हॅव टू पिक. आय नो. काउंट ठेवलाय त्याने काउंट ठेवलाय. म्हणजे एक बेसिक की आता तिच्याकडे 2 पिंक साड्या आल्यात. ओके ठीक आहे. बाय. चला मग आता जी नवऱ्याकडनं होकार आला त्या साड्यांपासून आपण सुरुवात करूया. सुंदर दिसते. चॉईस छान आहे. आता म्हणू शकते नवऱ्याची चॉईस आहे. बघूनच कळतंय. खूपच छान आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन वगैरे. ओके. आणि शिवलेस खूप छान आहे. हा एक्झॅक्टली. खूप सुंदर. स्लीवलेस तर छानच वाटेल. थोडंसं मॉडर्न लुक येईल. सांग की आता हे तर एक गोष्ट झाली आणि आणखी एक मला विचारायचं आहे. तू मेघन सोबत पण काम केलंय आणि महासंगमच्या वेळेस मंदार सोबतही काम केलंय. हो. सो त्याच्यासोबतचं कनेक्शन कसं आहे आणि असं असतं ना को आर्टिस्ट म्हणून कोण चांगलं असं वाटतंय? ऑनेस्टली मंदार सोबत मी नाही काम केलंय त्या दिवशी, कारण की आम्ही ऍसेट सीन नाही केलाय. आम्ही फक्त परफॉर्मन्स साठीच एकत्र होतो. त्यामुळे भेटणं आम्ही कधी ब्रेक मध्येच फक्त थोडंफार भेटलो आणि मग झालं. पण मंदारला पहिल्यांदा सांगितलं होतं तेव्हा त्याचे रिएक्शन काय होते आणि त्याच्यानं तुझं मीटअप कशा पद्धतीने ही वॉज सो हॅपी. सगळ्यात पहिले मी त्याला गणेशोत्सवच्या वेळेला भेटले होते. स्टारचाच गणेशोत्सव होता तेव्हा मी भेटले होते, पण तेव्हा ऍज अ फ्रेंड भेटले होते. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा भेटले त्यावेळेला प्रॉपर ऑफिशियल मीटिंगच झाली होती. सो त्याला, वहिनीला, सो घरी गेल्यावरच ती प्रॉपर ती ऑफिशियल मीटिंग झाली होती. तेव्हा तुझ्या मनात काय होतं? अशी धाकधूक होती खूप, आवडेल की नाही? नाही, धाकधूक सच नाही म्हणता येणार. आवडले तर मी होतेच सुरुवातीपासून. म्हणजे मेघननी तेच सांगितलं होतं मला की पहिलं मला पसंत त्याच्या घरच्यांनी केलं होतं, मग त्यांनी केलं. म्हणजे असं म्हणू शकतो की अरेंज प्लस लव्ह मॅरेज झालं. कॅन से. येस येस येस, कॅन से. येस. सो आता साड्या कोणती एखादी आवडलीये की कोणती ट्रॅप करून पूर्ण बघायची आहे? मला ही आवडली. ही आवडली. मी त्याला मनवणार आहे, मला ही आवडली. सो आता नवऱ्याचा रिप्लाय येण्याचं वाट बघतो आम्ही की नवऱ्याला कोणती आवडते, म्हणजेच मेघनला कोणती आवडते. सो नवऱ्याला आता मेसेज करून झालेत आणि त्याला कोणती साडी आवडली ते आधी सांग. त्याला
ती येल्लो वाली जास्त आवडली होती, पण मला ही आवडली आहे. त्यामुळे आता मनवणं चाललंय. येस टेक इट. झालं, मनवलं मी. म्हणजे मनवून झालं आणि आता मला कळालंय की खूप मनवण्यात हुशार आहे आणि लगेच मेघनला असं म्हणवू शकते की मेघन मला ही हवी आहे साडी. स्वतः ट्रॅप करून बघतोय साडी कशी दिसेल ती. ही साडी फायनल. येस. खूप साऱ्या कन्फ्युजन झाल्यानंतर, खूप साड्या पाहिल्यानंतर आम्हाला ही साडी खूप आवडली आणि खरंच तिला ती खूप सुंदर दिसते. सो ही घेऊन टाकूयात. हो हो हो, डेफिनेटली घेऊन टाकूयात. फायनली साडी किती आवडली आणि किती कन्व्हिन्स केलं. ऑनेस्टली मला जास्त कन्व्हिन्स करायला नाहीच लागला, कारण तो असं कायम म्हणतो की तुला जे आवडेल ते तू घे, ते मला आवडणार. त्यामुळे मी फक्त त्याला सांगितलं, मेघन मला ही साडी आवडली, घे. मला मेघन बद्दल एक आवडती गोष्ट आणि एक न आवडती गोष्ट हे ऐकायचं आज. अरे बापरे. आवडती गोष्ट म्हणजे त्याला चहा प्यायला खूप आवडतो, प्रचंड आवडतो. आणि नावडती गोष्ट तू ठरवायच नाहीये, तुला ऑनेस्टली सगळं आवडतं. मेघनने एक ही सवय आहे जी बदलायलाच हवी. बदलायला हवी. मला त्रास कमी दे. मला सांग काय त्रास देतो ग मेघन? अगं तू रॅन्डम काहीही चिडवत असतो ग मला. म्हणजे लहान मुलं कशी भांडतात तसे आम्ही भांडत असतो रोज. त्याने तुला एक निकनेम तर दिलंच असेल ना, ते निकनेम काय आहे? ऍक्च्युली ते मी दिलंय आणि मग माझ्याकडनं ते तसं आमच्या दोघांचाही निकनेम बनलाय. सो आय टेल यू द स्टोरी. मला ना मध्ये खूप सर्दी झाली होती आणि म्हणून मला नव्हता म्हणता येत, त्यामुळे मग मी त्याला बेगन बेगन असं म्हणत होते. आणि मग ते बेगनचं बेंगन झालं, मग त्याचं बेंगू झालं. मग तसं तर त्याचं बेंगू आणि मी बेंगी असं मी ते बेंगू. म्हणजे ही स्टोरीच कमाल आहे. सर्दीमुळे आमचे निकनेम्स निघालेत. पण मला सांग की जेव्हा त्याच्या भावाची 2 मुलं आहेत, त्यांच्यासोबतचा तुझा बॉन्ड कसा आणि त्यांना तू किती आवडतेस आणि कसं एक असंच ना फ्रेंड झोन होतो त्यांच्यासोबत, तो किती झाला? म्हणजे सुरुवातीला तर ते खूप लाजायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्याच्या घरी गेलीये तेव्हा ते असं मागच्या खोलीत पळून जायचे, लपून बसायचे, बोलायचे नाही. आणि जो मोठावाला आहे रिदान, तो माझ्याशी चॅट करायचा आहे मेसेजवर. सो मी तेवढा पुरताच बोलायचो. पण त्याच्यानंतर हळूहळू आम्ही कॉल ऑफ ड्युटी वगैरे असे काय काय गेम्स वगैरे खेळायला लागलो, मग गप्पा मारायला लागलो, मग फेस टाइम व्हायला लागले खूप. आणि आमची फ्रेंडशिप झाली आहे आणि आता खूप चांगला बॉन्ड झाला. येस येस येस. मी असं ऐकलेलं की जेव्हा रंग माझं वेगळं ही मालिका सुरू होती तेव्हा त्यातलं काम त्याच्या घरच्यांना खूप आवडायचं, तुझं काम. सो आत्ता काम करतेस आणि आत्ता त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, म्हणजे ते तुझी मालिका किती फॉलो करतायत आणि त्यांना किती आवडते? म्हणजे असं असतं ना की सासू सासऱ्यांची कॉम्प्लिमेंट आली आहे का? हो हो हो, बऱ्याचदा येते. आणि कितीतरी वेळा काका मला मेसेज पण करतात की खूप छान काम केलं आहेस यात, मस्त आहे वगैरे वगैरे. तो येतात कॉम्प्लिमेंट्स मला, बऱ्याच चांगल्या येतात आणि मुळात त्यांना माझं काम आवडतं खूप. येस. आणि मेघनच्या कामाबद्दल काय वाटतं आणि मेघनला तुझं काम किती आवडतं? मेघनला पण माझं काम खूप आवडतो, पण काही काही वेळेला जेव्हा कुठे काही एक राहून जातं त्यावेळेला मग तो मला पॉइंट आउट करून दाखवतो की हे बघ इथे तू हे करू शकली असतीस, थोडेसे हात वारे असं थोडंसं काहीतरी कर. लाईक ओके. सो मी ते नेक्स्ट टाइम साठी नीट लक्षात ठेवते. येस. तुला त्याचं काम किती आवडतं? मला तर प्रचंड आवडतं. मला मज्जा येते त्याचं काम बघताना. म्हणजे माझी आई तर म्हणते की तो करेक्ट काम करतोस, कारण की तू त्याला घरात एवढा त्रास देतेस त्यामुळे तो जान्हवीला एवढा त्रास देऊ शकतो. मला सांग की आईचा आणि मेघनचा बॉन्ड किती छान आहे आणि तुझ्या घरात तो लाडका आहे? हो हो हो, डेफिनेटली खूप लाडका आहे तो. म्हणजे आई आणि मेघनचं ना एक थोडस अशी गंमत जम्मत चालू असते की तो माझ्या बाबांना बाबा म्हणतो आणि बाबांना ते नाही आवडत की बाबा काय असं होतं त्यांचं. आणि आईला तो काकू म्हणतो.
सो शी इज लाईक की बाबांना बाबा म्हणतोय, मला काकू का बोलतोय हा, मला काही नाव का नाही ठेवलं अजून. ते तसं त्यांचं ते चालूच असतं. पहिल्यांदा मेघन घरी आला होता तेव्हा घरी काय सिच्युएशन होती आणि मेघन कशा पद्धतीने, असं असताना की तोच बोलतो अरे मला कसं तरी वाटतंय, मग घरी येताना काय विचारतील काय बोलतील, तेव्हा तो कसा होता? काहीच नाही, एकदम आजी chill. सगळे चिल आहेत. काही कोणी टेन्शन नाही घेतलेलं. येस, म्हणजे आता लग्नानंतर खूप काही किस्से आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. सो आता मला असं वाटतं साडी आली आहे, सो आपण ती घेऊयात आणि पुढे जाऊयात जरा. पुढे म्हणजे एक सरप्राईज आहे आणि Okay. ते तुला लवकरच कळेल. ओके, चालेल, जाऊया. येस. कविता मॅम कडून तुम्हाला लग्नासाठी खूप प्रेमाने दिलेली गिफ्ट. हाऊ स्वीट, थँक्यू थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.